कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाळा, आम्हाला जमल तसं, पर पोटच्या पोरागत काळजी घेतलीये तुझी। तुझा आणि माझा संबंध एवढाच होता। आता मोठा होशील तर मी नाही आठवणार, पण मी येईल तुला बघायला। तुझ्या आईनं नाही पाजलं तुला, पण मी पाजलंय, मला लक्षात ठेव। हे तुझं घर आहे, तुझी आई आहे इथं, आणि तुझी आई माझ्यासारखी नाही, कलेक्टर आहे कलेक्टर। तुला लय खुश ठेवी आणि कसलीच कमी पडू देणार नाही बघ। मला माफ कर, तुला तुझ्या आईपासनं एवढे दिवस लांब ठेवलं ते। येते मी। बाळाचा आवाज काय येतोय परत? रडू नको रे बाळा, रडू नको। काय होतंय असं? माझं बाळ इथंच आहे का कुठेतरी? हा, बाळा, 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 बाळा। अप्पे, अप्पे, काय झालं अप्पे? काय झालं? बाळा, अशी काय करते तू? काय होतं तुला? बाळाचा आवाज येतो आई। अगं असं काय बोलतेस तू? अहो हो सर, नाही नाही नाही, तिला याडाचा झटका आला। काहीतरी बोलू नकोस म्हणे। आई, खरंच बाळाचा आवाज येतो। नाही अप्पे, ऐक माझं, तू अशी का वागतेस? भांडावरी अप्पे, खरंच बाळाचा आवाज येतो। अप्पे, अप्पे काम कर, तू ते शांत बस जरा। नाही आहो, तुम्ही काय करता? बाळ रडतंय माझं। नाही नाही नाही, ही सकाळी खोटं बोलली बघा आपल्याशी। तुला आठवतंय का तू सकाळी सगळ्यांना काय सांगितलं ते? मी सांगितलं, पण आता खरंच माझं बाळ रडते, मला आवाज येतोय बाळाचा। अप्पे, तू नाही, सरकार थांबा एक मिनिट। काय काय घरात कसला राडा चालू आहे? पण ती आपली पाय येडी झाली का? काय झालं? मग काय तर ती म्हणती की शीत तिच्या बाळाचा आवाज यायला लागलाय तिला। अहो काय, कुठं, इकडे काय करताय? अहो ते माझं बाळ आजारी आहे ना, म्हणून निघाले ते दाखवायला। ते काय रडायचं थांब ना बघा। कोणाचं बाळ आहे? माझंच आहे। अर्र, आई, ही आपी म्हणते ना, ते खरं असू शकते। हा, तू एक मिनिट बस ना। मी माझा विश्वास ठेवा की बाळ जिवंत आहे, माझं बाळ आहे, कुठेतरी आवाज येतोय मला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। म्हणत्या ही दोघ जण ना आपल्यासाठी आता धोकादायक बनायला लागल्यात बघ। तू ना काहीतरी त्यांचा निकाल लाव पाहिला। दोघांचा निकाल लावायला मला अजून 2 दिवस लागतील। तोवर घरात नीट लक्ष ठेव। त्या आपीला कसला म्हणजे कसलाच राडा करू देऊ नकोस। नाही नाही, अजिबात नाही, एकदम बारीक लक्ष ठेवायचं। हा। काय झाली का रस्त्यानं रचून? अप्पे, तू ये इथं। अरे देवा, भाजी तळली वाटतं। हे घ्या। आई सॉरी, मीच भाजी टाकली आणि बरं असू दे, असू दे, ये इथं। आणि मला सांग, काय होत आहे तुला अप्पे? आई, मला बाळाच्या रडण्याचा आवाज येतो। रडण्याचा आवाज येतो म्हणजे मला असं नाही सांगता येते, पण मला खरंच बाळाच्या रडण्याचा आवाज येतो। मी आता मागे हॉस्पिटलमध्ये पण जाऊन आले, सगळ्या गोष्टींचा शोध घेतला, पण मला काहीच सापडलं नाही। तेव्हा मीच माझ्या मनाला समजवलं की अप्पे, अगं तुझं बाळ गेलंय। पण आता परत बाळाचा आवाज आला। आता असं वाटलं की बाळाचा आवाज आला ना, तेव्हा वाटलं की आपल्या मागच्या पडवीत बाळ आहे, म्हणून मग मी अगं पण असं कसं शक्य आहे? तेच म्हणते आई, कसं शक्य आहे? असं कसं होऊ शकतं?
कधी कधी असं वाटतं की आपण शेतात जे ते बाळ आपलं नाहीच आहे. आपलं बाळ जिवंत आहे आणि ते बाळ बोलवतंय मला सारखं. आपे अगं अख्खी रात्र आम्ही सगळे तुझ्या रूमच्या बाहेर होतो हॉस्पिटलमध्ये, आणि त्यानंतर बी दुसरं कुणीच आलं गेलं नाही तुझ्या रूम मध्ये. आणि तूच तर म्हटली होती की अर्जुनच्या हातात सगळ्यात पहिल्यांदा बाळाला द्यायचं म्हणून जे गेलं ते तुझंच बाळ होतं. आई हे सगळं कळतंय की मला, पण कळत नाही. तेच होते. पण का होतंय, का वाटतंय मला असं? कारण तू आई आहेस. अगं हिरकणी गडावर होती तेव्हा ती फक्त बाळासाठी गड उतरून आली होती. आईचं बाळासाठीचं जे नातं असतं ना, ते जगात सर्वात निर्मळ आणि ताकदवर असतं. तुझ्या पोटात वाढलेलं बाळ होतं ग ते. हाडा मासाचा गोळा होता. फक्त त्याचमुळे मला हे हो. अगं साधी गोष्ट आहे आप्पे. बाळ हितच मागे रडत असतं तर आम्हाला सगळ्यांना बी आवाज आला असता की त्याच्या रडण्याचा. फक्त तुलाच का आला? मला तर कुठूनही येतो आई आवाज. अगं तुलाच येतो म्हणजे ते तुझ्या डोक्यात आहे. सॉरी, खरंच सॉरी आई. मी यानंतर नाही वागणार अशी. बघ बाई, वाटलंस तर स्वतःची समजूत काढ. अन अशी वागू नकोस बाळा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. साहेब काही झालं ना तरी ह्यो तमाशा आपल्या गावात आलाच पाहिजे. आला पाहिजे म्हणजे येणारच आहे. मग काय तर अरे इलेक्शनच्या टाइमला जाहीरनाम्यात तसं लिहिलं होतं आपण का आपण निवडून आलो का उंडणकर बाईचा तमाशा या आपल्या गावामध्ये येणार म्हणजे येणार. हो, आणि त्याच भरोशावर तुम्ही निवडून आलात साहेब. तुला सांगतो व्हायला माणसानं मतदान केलं ते केलं, बायकानं पण मतदान केलं राव. कस काय हो? कसं आहे, बायकांना असं वाटलं का आपले नवरे एरवी तेवी तमाशाच्या मागे जाणारच, बाहेर गावी जाऊन खापणारच. त्यापेक्षा तमाशाच आपल्या गावात आला तर प्रोग्राम संपल्या आपलं पार्सल आपल्या घरी आणता येते. मी काय म्हणतो, फालतूगिरी बंद करा आणि बायकांना बोलवा ना. हा बाय नको रे, मला असं बायकांना आवाज द्यायला बरं वाटत नाही, म्हणजे जमतच नाही. म्हणजे मला माहिती आहे ना, अहो तुमचा उभा जन्म गेला म्हशीच्या माग करण्यात. बायकांना तुम्ही कसं बोलवणार? गावपणा करू नका. सॉरी आवाज दे. हो मी देतो, मी पटकन. हो मी ना बोलतो. बाई हो बाई, द्या याला भीक द्या बाई. या आलं पीठ मागे. अरे असं कुठं बाईला आवाज देतं का? जरा मर्दावानी आवाज द्या. हा देतो. हा बाई शाबास, बाहेर या. शाबास. बोला काय म्हणता पाहुणं? तुम्ही कोण म्हणायची? द्या बाया, मी कोण? मी या फडाची मालकीण आहे. हा, सरला उंडणगावकर. सरला? हा साहेब, हिला बघून ना माझा पुरा इंटरेस्ट सरला. मोडद्या, काय बोललास तू? काय बोललास तू? तुला काढलं भिताडात, तुझ्या तोंडात ओपन सॅनिटायझर. काय बोललास? ओ बाई आम्ही काय आहे, आम्ही इथं प्रोग्राम ठरवायला आलो तुमचा. ऍक्च्युली प्रोग्राम तुम्हाला सुपारी द्यायला आलो आम्ही. हा असं होय? बाय बाय बाय, चुकलं माझं म्हणजे मला लक्षात. असं कसं बोलला तू? या वेळेस सॉरी नाही, मला ध्यानात आलं. तुम्ही माझा मी बसा. हा आताच पाहू ना, तुम्ही सांगा शॅम्पल म्हणून तुम्हाला एखादी लावणी सादर करून दाखवू का? साहेब, शॅम्पलचं पाऊच जर हे असं असेल तर बाटली कोण विकत घेईल? मुर्द्या, काय बोललास तू? नाही साहेब. ओ बाई ऐका बाई, त्यो फक्त एवढंच म्हणतो का प्रोग्राम तुम्ही सादर करणार आहे का?
नाही हल्ली नाही करत मी प्रोग्राम सादर म्हणजे कसे गुडघ्यांचा प्रॉब्लेम सुरू झाला तर आता माझ्या पोरी करतात सगळा कार्य. मग पोरीसनी बोलवा की. अरे किती उतावीळपणा. नाही कसं आहे त्याचं तसंच आहे बाई. तळणाच्या कळईतले भजे पाहून कसं माणसं चवतळतात तसा हा बायकांचा निस्ता विषय जरी निघाला तरी चवतळती. आणि साहेब कसं आहे किती वेळा हा शिळा वडा बघत बसायचा आपण. मुर्द्या काय बोलतोस? तुझ्या तिरडीला फटाका लावीन आणि फटाफटा फोडीन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे काय तुमच्या आदा, काय तुमचं सौंदर्य आणि काय ते ह्याच्यातलं हे वालं आणि ते आपलं जे केलंय ते कळलं. संपली तुमची शब्द संपदा. झालंय हो बाई, बोला. आभारी आहे पाहुणं. अगे माझ्याबद्दल बोलतायत ते. आली मोठी. हायच मी मोठी जाव आहे तुझी. स्वीट 30. मी 13 प्रो. आता आहे का उत्तर? तू का बसरा बावळ्या? आमच्या बाई अशा फडावर उभे राहिल्या का नाही, असं टोप्या थेट असं हवत जाते ती लोकांचं, कळलं का? आणि आमची बाई अशी नाचायला लागली ना तसे लोक बंडलच्या बंडल उडवते. अरे जाऊ दे चबू, कशाला त्याच्या तोंडाला लागतोय? बाबू किती वेळा तुला सांगितलंय रे चिखलात दगड फेकू नको म्हणून. कळलं का? तुला चिकुल म्हणली चिकुल. तुला दगड म्हणली दगड. ठीक आहे तो यांचा आज परडे जास्त आहे का? नाही हेच बोलाले सगळेजण. अरे काय मैन मुद्द्याचं बोला ना काहीतरी. अहो साहेब आमच्याकडे कुत्रा सुद्धा पगारावर ठेवतो आम्ही. हा अगं बाया, मग मलाच का म्हणून बिस्किट ठेवलं? तुला ठेवलंच का हा प्रश्न आहे मुळात. हा बघा पाहुणं, सोनाली कुलकर्णी एकटी असून चालत नाही बरं. त्याच्या संगत अतुल कुलकर्णी पाहिजे, तरच नटरंग तयार होतो, कळलं? खरंय, पण ह्याला बघितल्यानंतर रंगाचा बेरंग होतोय साहेब. मग मी काय म्हणते साहेब, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या ना. तुम्हाला सांगते साहेब, माझा आयटम बघितलात ना, अहो सगळी लोक जे पाहतात ना, एक पण जागेवर हालत नाही. हलतीन कसे कोमात जातात ना ते. हे नाही बोलायली सा, ऐकणार आहेत म्हणून बोलते. ज्यांचं कोणी ऐकायला नाही ते काय बोलणार आहेत? काय माणसं ऐकायला असते तू सांगू आता. ह्यांच्या परवाच्या कार्यक्रमाला आहे का नाही, 12 एकरात 11 माणसं बसलेली आणि त्यातून 9 जण मंडपवालेच होते. आणि तुझ्या कार्यक्रमाला किती लोक होती ग? 7 माणसं होती. एवढी तर मला लग्नाच्या वेळी बघायला आली होती. आणि एवढ्याने बघून पण पीस निघाला फॉल्टी. तुम्हाला सांगते साहेब, हिच्या बघण्याचा कार्यक्रम होता ना, तेव्हा गावामध्ये लोड शेडिंग होतं. तेव्हा कंदिलाच्या लाईट मध्ये ना सगळं पिवळं दिसत होतं, म्हणून भाऊजी फसले बिचारे. ही जशी काय मस्तानीच आहेच मी. अक्कल नसतानी मला म्हणा मस्तानी. तुला खूप अक्कल आहे जशी काय. हा हायच मला. गप्पा सांग नकोस तू. तुम्हाला सांगते साहेब, हिला ना कोंबडीच्या आणि बदकाच्या अंड्यांमधला फरक कळत नाही. ऐका ना, तुमची अंडी पिल्ली बाहेर काढून झाली असेल तर कार्यक्रमाबद्दल बोलता का? उगाच काय चालू आहे हे? हा तुम्हाला एवढं भांडण बघायचा शौक असेल ना, तर इलेक्शनच्या टायमाला आमच्या गावात या, तुम्हाला दाखवतो कसले भांडण होतात. तर काय रे म्हणजे काय, या इलेक्शनच्या टायमाला तर आमच्या साहेबांना विरोधकांनी पोत्यात घातला आणि सुजवलं होतं. सगळं बोलायची गरज आहे का? इथं सगळं बोलायची गरज आहे का? नाही, महत्वाचं आहे की त्याच्यानंतर साहेबांनी काय केलं. त्याच्यानंतर सांग. त्याच्यानंतर आमच्या साहेबांनी विरोधकांच्या आईला जाऊन नाव सांगितलं होतं. च्युंगम खात का? नाही म्हणजे च्युंगम खाल्लं तर तोंड चालू ठेवलं तर तुला आनंद होईल, आणि काय ऐकू येत नाही याचा आम्हाला आनंद होईल. सॉरी सर. हो बाई ऐका ना, तुमच्याकडे तारखा आहेत की नाही तेवढं सांगा फक्त. समध्या तारखा आहे ती, कोणी विचारत नाही असणे. कसं विचारणार? अहो डिस्प्लेला जर का गुळाची ढेप ठेवली तर मेन बर्फी आतमध्ये बघायला येणार कोण? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लग्नानंतरचं आयुष्य आणि लग्नापूर्वीचं आयुष्य याचं जर कंपॅरिझन करायचं झालं तर काय सांगाल? लग्नाआधीचं पूर्णपणे वेगळं असतं आणि लग्न झाल्यानंतर एक जबाबदारी येते. म्हणजे आईकडे असताना जबाबदारी नसते? नाही असते, पण एक लग्नानंतर एक वेगळी जबाबदारी असते. आई बाबांवर आश्रित असतो ना, आई बाबांवर आश्रित असतो की म्हणजे ते लोक सगळे जे जबाबदारीचं काम आहे ते आई बाबा करतात. बरोबर आहे. आणि लग्नानंतर मिस्टरांना आश्रित आणि काय एवढं काय असण्यासारखं
काय लग्नानंतर काय जबाबदारी वाढते. जबाबदारी वाढते. त्यांचं काहीतरी वेगळं म्हणणं आहे. काय हो मिस्टर जर पूर्ण जबाबदारी घेतली तर ठीक आहे, नाहीतर आपल्यालाच करावं लागतं ना शेवटी बाई म्हणून. बरोबर बरोबर आहे सर. तुम्हाला बरोबर वाटतंय ना? तुमचं काय म्हणणं? हो, लग्नानंतर मुक्त असतो, आपल्या मनाने आपल्याला हवं ते करू शकतो. लग्नानंतर लग्न अगोदर अच्छा अच्छा. लग्नानंतर मग एक एक हळूहळू जसं वर्ष जातील तसं मुलं होतात, त्यांची जिम्मेदारी येते. शाळेचंही काम घराचंही काम दोन्ही जरा बॅलन्स करणं कठीण जातं. कठीण होतं जरा. कधी कधी होतं, नेहमी नाही. तुमचं काय म्हणणं आहे? 23 वर्ष. बरोबर आहे, ती बोलते अगदी बरोबर आहे. लग्नानंतर खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज येतात. घरी जेवणाचं टेन्शन, कामाचं टेन्शन. पण नवरा थोडं टेन्शन कमी करत असेल ना तुमचं? काय सांगू? काय सांगू? 23 वर्ष झाली, काय सांगूच आहेत ते अजून. टेन्शन कमी नाही करत असं, वाढवतात. नवरे काय बोलताय तुम्ही? तुमचं काय म्हणणं आहे? माझं थोडंसं उलट आहे. म्हणजे मायरी असं थोडेसे रिस्ट्रिक्शन होते, पप्पा जरा कडक आहेत. पण आता इथे आल्यानंतर म्हणजे मी जास्त असं म्हणजे थोडंसं फ्री आहे. आपण काय नंतरची जबाबदारी जास्त वाटते. कशी काय? आधी एवढं नव्हते, आई बाबा होते, त्यांचा हात होता डोक्यावर. पण आता लग्नानंतर पण आहे. म्हणजे काय मिस्टरांच्या डोक्यावर हात? माझा त्यांच्यावर. तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज आहे. अरेंज. तुमचं सावंतवाडी. तुम्ही तिकडे होता ना? हो, नंतर मी शिक्षणासाठी इथे आले. इकडे आला? हो. मग एका ऑफिस मध्ये होतो आम्ही. तुम्ही? अरेंज मॅरेज. अच्छा, अंधेरीतल्या अंधेरीत. हो. अरेंज. अरेंज. नाही नाही, तिचं लव्ह मॅरेज असं. कोणाचं? सर ऐका ना, काय ऐका ना म्हणजे अरेंज मॅरेजच आहे. पण जेव्हा लग्न ठरलं होतं ना, त्यांची बहिणीचं लग्न राहिलं होतं, तर त्यांना असं होतं की बहिणीचं लग्न आधी करायचं आणि मग हिचं लग्न करायचं. तर त्याच्यामध्ये 3-4 वर्षाचा गॅप आला. ते अरेंज कम लव्ह झाल्यानंतर एवढं भेटून शाळा सुटली की पार्ला स्टेशन. डबा घेऊन यायचे? नाही, डबे वगैरे नव्हते, असंच आपण. 3 वर्ष? 3-4 वर्ष होते सर. कुठे भेटायचा तुम्ही? मोस्टली स्टेशनवरच. पण किती ट्रेन सोडायचे तुम्ही भेटायचे? ते तर आठवत नाही सर, पण भरपूर ट्रेन सोडले. तुमचं माझं अरेंज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही 6 जणी आहात, हो की नाही? तुमच्यात अबोला झाला? हो, 2 दिवसापूर्वीच त्या शूटिंगच्या कारणामुळे झालं. काय झालं? आमच्यामुळे? आमच्यावर ढकलू नका. काय झालं होतं? कारण की आमची सकाळची मॉर्निंग शिफ्टची स्कूल असल्यामुळे इकडचा टाइम. सकाळची मॉर्निंग शिफ्ट. मॉर्निंग शिफ्ट नाही असू शकते ना. हो, सकाळची. दुपारची आफ्टरनून शिफ्ट. टायमिंग जुळत नव्हतं, त्यामुळे अर्धे जण रेडी होत नव्हते. कोण रेडी होत मला आता सांगा जरा. ही अगोदर ही. बरं, आता आम्हाला शाळेत पण बरेच काम असतं ना. पण बोलणं असं बरोबर, म्हणजे ती पण चूक नव्हती ऍक्च्युली. म्हणजे मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी सोडून आम्ही येऊ शकतो. प्राचार्य कोण आहेत? सुधा नायर. त्यांना आमचा नमस्कार सांगा आणि धन्यवाद सांगा की आज 6 जणी. म्हटलं की तुमच्या 6 जणींच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्या माऊलीनं तुम्हाला परवानगी दिली. तुमच्या त्या संस्थेलाही नमस्कार आणि तुमच्या प्राचार्यांनाही आमचा नमस्कार. थँक्यू. आज क्षमा मागायची तर कोणाची मागाल? आज ॲक्च्युली मी माझ्या मैत्रिणींची मागेल, कारण आता 3 वर्षापूर्वीच एक इन्सिडेंट झाला. लॉकडाऊनमध्ये माझे लग्न झालं आणि कमी माणसांमध्ये करायचं होतं. एंगेजमेंट झाली सुरुवातीला आणि मला त्यांना सांगणं शक्य नव्हतं की मी तुम्हाला बोलवत नाही आहे, की थोडक्यात करायची आहे. तर मी चुकून दुसऱ्या ग्रुपवर मेसेज टाकला आणि मी तो शेवटपर्यंत पाहिलाच नाही. आणि सगळं झाल्यानंतर मला कळलं की मी त्यांच्यापर्यंत हा सुद्धा मेसेज पोहोचवू शकली नाही की मी तुम्हाला का बोलवलं नाही. तर त्याच्यासाठी मी आज सगळ्यांना क्षमा मागते की ती माझ्याकडून एक चूक झाली. मला सर माझ्या लेकीकडून माफी मागावं असं वाटतं, कारण की आपल्या प्रवास आणि नोकरीमुळे मला असं वाटतं की मी तिला कुठेतरी थोडासा कमी वेळ देते. तर ते मला एक आई म्हणून माझ्या मनात थोडासा गिल्ट फिलिंग असतं. त्यांच्यासारखंच माझ्या मुलाची माफी मागावीशी अशी वाटते, कारण की तो आत्ता सध्या 3 वर्षाचा आहे, तरी मी त्याला आईकडे ठेवून येते. सॉरी.
मला 2 मुलं आहेत. सॉरी. रोज मुलांमध्ये रमणाऱ्या स्वतःच्या मुलाच्या आईकडे ठेवण्याच्या या सगळ्या आठवणीने किती इमोशनल. कारण की मला एका पाठोपाठ एक 2 दुसरं बाळ लगेच राहिलं, त्याच्यामुळे मला मोठ्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्याला मी आईकडे ठेवलं. कारण की त्याचा किती वर्षाची आहेत मुलं? एक 3 वर्षाचा आहे, एक आता 18 महिन्यांचा आहे. बघा ना, तुम्ही नेहमी मुलांमध्ये असता, हो. पण तरी सुद्धा स्वतःच्या मुलांच्या वेळ बाबतीत देता येत नाही. तुम्ही क्षमा मागायची. मला क्षमा मागायची असेल तर मी माझ्या वडिलांची मागेन. कारण आता माझे वडील नाही आहे सध्या. त्यांनी अगोदर मला 1 दिवस जाण्या अगोदर फोन केला होता आणि मी म्हटलं की पप्पा थांबा, मी 5 मिनिटात तुम्हाला कॉल बॅक करते. आणि मी खरंच त्यांना कॉल बॅक करू शकली नाही आणि ती एक खंत माझ्या मनात नेहमी आहे, नेहमीसाठी राहील आणि त्याच्यासाठी मी त्यांची खरंच क्षमा मागेन. तुम्ही? मी क्षमा मागेन. काही जणांची पण तक्रार आहे माझ्या बाबतीत की मी त्यांना फोन करत नाही. मी त्यांची क्षमा मागेन की मी आता पुढच्या वेळेस फोन करीन नक्की आठवणीने. कुठे असतात ते? कोण? सगळे तलावर मी माझ्या आईची क्षमा मागेन. आई वारली, कोविडमध्येच निधन झालं तिचं आणि बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या होत्या त्या सगळ्या अशा राहून गेल्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ओवी श्रीनिवास, काय काय झालं? ओवी, मला खूप टेन्शन आलंय. हे काय करायचं ना, काय कळत नाही. हे ओके ओके ओके, काम डाऊन. तू ये, तू बस आधी इथे, शांत हो जरा. बस. सांग आता काय झालंय? व्हॉट्स रॉंग? ओवी, नीरजचं बोलणं माझ्या डोक्यातून जातच नाहीये. अगं, त्याला किडनॅप केलं होतं आणि हे सगळं दादा मामाने घडून आणलं असं ते त्याला भासवत होते. कुणीतरी दादा मामाच्या वाईटावर आहे. आज नीरजला किडनॅप केलंय, उद्या दादा मामावर किंवा घरातल्या कुणावरही हल्ला होऊ शकतो. श्रीनिवास प्लीज, असं काही होणार नाहीये. आणि झालं तर काय करायचं? मला आपल्या कुटुंबाच्या सेफ्टीची काळजी वाटते. त्यात ही नीरजची आई पण ना स्वतःच्या इगोसाठी गोष्टी नको त्या थराला घेऊन जाते आणि गावातली ही शिर्केसारखी माणसं त्या गोष्टीचा फायदा घेत आहेत. हा शिर्के, त्या शिर्केचं काहीतरी करायला पाहिजे. श्रीनिवास प्लीज प्लीज काम डाऊन. तू उगाच रागाच्या भरात काही करू नको. हा नाही, डोंट वरी. मी काय लगेच उद्या जाऊन त्या शिर्केची कॉलर नाही धरणार आहे. तो वेळ न घालवता नीरजला सोबत घेऊन हे कारस्थान ज्याने कोणी केलंय ना त्या व्यक्तीचा शोध घेणार. मी या सगळ्याची पाळंमुळं खोदून काढणार म्हणजे काढणार. मला वाटलंच होतं तू येशील मला भेटायला. जसं मला वाटलं होतं तुम्ही परत याल तसं. इतकं ओळखतेस मला? कदाचित माझ्यापेक्षाही जास्त. हो का? हो, म्हणून तर आले ना इथे. म्हणजे? सर, तुम्हाला खोटं बोलता नाही येत. अगं ते खर्चटलं होतं फक्त तेवढंच. मित्राच्या घरी गेलेला तेव्हा? हो, असं झालं की मी. सर प्लीज, सर सांगा ना प्लीज, कुठे होता तुम्ही? काय घडलं होतं तुमच्या बरोबर?
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई, माझ्याच घरात मला परक्यासारखं वाटतंय ग, अगदी अनोळखी असल्यासारखं. एवढं सगळं बदलेल असं वाटलं नव्हतं. निशी, गोवी या घरात येला ना तेव्हा अनोळखी होता आणि आता या घरचाच झाला बघ. आणि अगं तू तर या घरची लेक असस. सगळा पूर्वीसारखा होईल बघ लवकरच. लाकडं कोणी तोडल्या? शिणू, ए शिणू, बाहेर आहे लवकर. शिणू. हा बंधू, काय आलं? काय रे, तुका काय वाटतं, तू काय केला तर दादाचा राग कमी होत? मग बंधू मामा, मला माहितीये माझी खूप मोठी चूक झाली आहे, पण दादा मामाचा राग घालवण्यासाठी मी काही करेन. तुका माहित आहे मा, लाकडं मी तोडता येता? हो. मग कशा गोगात मेहनत? पण बंधू मामा, मी कुठे काय केलंय? मग ही लाकडं काय आपोआप तुटली? नाही अरे, मी नाही काय केलंय. मग कुणी केल्या? एवढी लाकडं कोण फोडणार? कदाचित नीरज. बंधू मामा, अरे नीरजनेच केलं असणार आहे. अरे हा काय, पाणी तर सगळं भरलेलं असा. उमा पण ना सगळी कामा करतला, पण एका शब्दान बोलूचा नाही. उमा, ओ उमा, उमा, ओ उमा. काय झालं? काय गप राव रे. उमा, काय गो, सगळी पिंपा भरलस, मगाशीच किती नाही सांगितलं माका? पण मी पिंपात पाणी नाही भरले द्यायचे. तू नाही भरलस, मग कोणी भरले? मी भरलेत पिंप. आजी, तुमच्यासाठी गरम पाणी सुद्धा आणलंय. तुमचा पाय दुखतोय ना? खरं तर मी बादली आत ठेवली असती बाथरूम मध्ये, पण तिकडे माझ्यासाठी लक्ष्मण रेखा आहे ना, सो मी जाऊ नाही शकत. आणि ती कायमच रावताली. आणि आता किती सारासारी केलास ना तरी दादाचो आणि या घराचा जो अपमान झालेलो हा, त्याची भरपाई नाही होणार. हो, पण ती भरपाई करण्यासाठी मी अग्निपरीक्षा सुद्धा द्यायला तयार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. उमा, ओ उमा. अगो अगो अगो, सावकाश सावकाश. आग लागल्यासारखा धावत कशा केलंस? नाही, तुम्ही हाक मारलास ना. काय झालं? होय, पण मग एवढी घाई करूची काय गरज नाही. अगं उगाच धडपडलंस तर डोक्यात ताप नको आणखी. काम काय होता? कधी खैलो विषय टाळायचो ना तर तुका बरोबर समजता उमा. नाही, तसं नाही. बस बस बस. या बघ, आज पण पाण्याची बॉम्ब असा. तर शालग्या आरडत जाई होता, पाणीला काय म्हणाल. बाय माझे पिंपा भरली आहेत मा. म्हणजे आज काय पाणी नाही ला? पाणी पट्टी घेतात ना, मग ह्यांका पाणी सोडून काय होता? मग तू काय तक्रार करू जातस? त्या विहिरीवरून सगळी पिंपा भरतस? आहे, मी मंजूक सांगितलेला पिंपा भरूक. त्याने नाही भरला ना, मका वाटलाच. अगे मीच भरले असते गे, पण काय ना माझा हात ना दुखता.
त्या झोपताना डोक्याखाली घेतलाय ना म्हणान. हा आय आय गे लय दुखता. बोला आली तर दशावतारात काम करता त्या नियोगिक विचारू काय तुका पण दशावतारात काम देऊ कशाक? अगो तुझ्यासारखा पात्र ना कोणच वटवू शकणार नाही. मग हे विचारू काय त्या नियोगिक? आहे तू आता माझी भंकस करू नकोस. हा अगो भंकस तू करतस का मी करतोय? काय गे आहे? जाऊ दे जित्याची खोड काय मेल्याशिवाय जाऊची नाही. मी बघतोय पिंपात किती पाणी असा आता माझे पाय शेकण्यापुरता असला ना तरी बस झाला. जायचे थांबा. निशी निशी हो ते का सांगते ना. निशी अगो जरा पिंपत किती पाणी आता बघ आणि जरा दायचेसाठी काढून दे बघू जा. त्याची काही एक गरज नाही. या बघ तुका कोणाची बाजू कशी सावरायची आणि कोणा कसा सांभाळून घ्यायचा ना या अगदी सांगाक नको. ज्यांना जखम केल्यांना त्यांना हळद लावून उपयोग नाही. त्याच्यामुळे त्या माणसाबद्दलचा मत बदलणार नाही. या बघ वय झाला असला ना तरी कंबर वाकलेली नाही माझी. स्वतःची कामा स्वतः करूची ताकद हा माझ्यामध्ये. हा ह्या बाकी माका ना आयचा आवडता. जा काय हा ना त्या अगदी तोंडावर बोलून टाकायचा. या बाबतीत ना मी पण अगदी आयवरच गेलंय. आई माझ्याच घरात मला परक्यासारखं वाटतंय ग. अगदी अनोळखी असल्यासारखं. एवढं सगळं बदलेल असं वाटलं नव्हतं. निशी गोवी या घरात येला ना तेव्हा अनोळखी होता आणि आता या घरचाच झाला ग. आणि अगं तू तर या घरची लेक असस. सगळा पूर्वीसारखा होईल बघ लवकरच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं? कसला एवढा विचार करताय? तर काल रात्री तू हे सगळं मला सांगितल्यापासून माझी झोपच उडाली. ती अस्तिकाच नाग आहे. म्हणजे तुला असं संशय असला तरी मित्रा हा संशय खरा ठरला तर किती भयानक आहे सगळं. ती अस्तिका त्या विरोचकाचा नाग आहे आणि ते दोघे याच घरात आहेत. काही करू शकतात मित्र. त्या अस्तिकाला आपण नागापासून घरातल्यांना संरक्षण मिळावं म्हणून घरात आणलं आणि तीच नाग आहे. किती भयानक आहे सगळं. मला असं वाटतं की आपणच आपल्या घरातल्यांना एक अशा बॉम्बवर उभं केलंय जो कधीही फुटू शकतो. त्या अस्तिकाला घराबाहेर काढायचं. पण त्याने काय होणार आहे साहेब? अस्तिकाला आपण मनुष्य रूपात घराबाहेर काढू शकतो पण नाग रूपात ती कधीही घरात शिरू शकते. आपण नाही थांबवू शकत तिला. पण मग आता करायचं काय मित्रा? आपल्याला काहीतरी सोल्युशन शोधावं लागेल लवकरात लवकर. एक उपाय आहे. काय? हल्ला करायचा. विरोचकाच्या नागाचा वध करायचा. पण नेत्र हे प्रॅक्टिकली कसं पॉसिबल आहे? अस्तिका मनुष्य रूपात असताना आपण तिच्यावर हल्ला नाही करू शकत नेत्रा. हे बघ नेत्रा, हे सगळं ना थोडं टेक्निकल आहे. म्हणजे जर ती व्यक्तीच नाहीये तर आपण तिच्यावर हल्ला कसा करायचा? म्हणजे आपल्याला अस्तिकाला तिच्या खऱ्या रूपात यायला भाग पाडावं लागेल.
मला इथे भेटायला का बोलवलं? तुम्हीच म्हणाला होता ना, जर कोणी बघितलं तर त्यांना काय वाटेल, त्यांना संशय येईल आपल्यावर. तुझ्यासाठीच चाललंय सगळं. नेत्रा आणि इंद्राणीला संशय येऊ नये म्हणूनच चाललंय सगळं. मी काय सांगते ते नीट ऐक. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत नागरूपात या घरात येऊ नकोस. आपलं जसं बोलणं झालंय तसं एखादा साप वगैरे पकड आणि त्यांना दाखवून दे की तू सर्पमित्र आहेस. अर्थात तू हे दाखवून दिल्यानंतर नेत्रा तुझ्यावर विश्वास ठेवेल असं तुला वाटत असेल तर तो मूर्खपणा आहे तुझा. ती लगेच विश्वास ठेवणार नाही, तिचा संशय दूर होणार नाही. तू ओळखत नाहीस नेत्राला, मी चांगली ओळखते. म्हणून सगळं व्यवस्थित लक्षात ठेवून कर. निष्काळजीपणा करू नकोस. तू त्यांच्याच गटातली आहेस असंच वाटायला हवं त्यांना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपल्याकडे आता एक शेवटचा चान्स आहे. तो नाग आपल्या समोर आला की सरळ त्याला ट्रॅक करून मारून टाकायचं. मी आता निघतोय ऑफिसला, पण घरी काही वाटलं तरी मला लगेच फोन करशील. आधी कधी आलास? प्रवासात त्रास नाही ना झाला कसला? आणि मला सांगितलंच नाही साल्याचं. इकडे निघून आलास अगदी. बोलायचंच ना मला. वेळ द्यायला हवाच ना आईला. म्हातारी गंगेला मिळाली ना? झाली ना म्हातारीची शेवटची इच्छा पूर्ण? साहेब, तुम्ही लक्ष नका देऊ, ऑफिसला जा. ती मुद्दाम करते तुम्हाला भडकवण्यासाठी. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं की तू भडकू नकोस माझ्यावर. तुम्ही चिडू नका माझ्यावर. उलट तुम्ही माझे आभार मानायला हवेत, कारण मी म्हातारीची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे, नाही का? तुझ्या सगळे सोयऱ्यांना विचार त्यांच्या शेवटच्या इच्छा काय आहेत त्या. म्हणजे त्यांची हाडं कुठे टाकायची आहेत, अस्थी कुठे टाकायचे आहेत ते विचार. म्हणजे त्या इच्छा पूर्ण करता येतील ना. हिचा तर प्रश्नच नाही. हिची आडं अशी वावोशीत सगळीकडे फेकणार आहे मी. साहेब, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नक्की निखिलची चूक आहे ना? अहो सरकार, ती जबाबदारी त्या निखिलचीच ना, त्या मशीनची. आता त्या मशीन मध्ये प्रॉब्लेम आहे तर त्यांनी ते मशीन बंद ठेवायला पाहिजे होतं ना.
तो इंजिनियर आहे, सगळ्या मशिनरी तोच बघतो. तो कामगार आज कामावर आला, त्यानं मशीन चालू केलं, त्याला काय माहिती मशीन मध्ये प्रॉब्लेम आहे. एकदम शॉर्ट सर्किटच झालं ना, एकदम बंदच पडलं मशीन, एकदम लॉक. मी केला त्या कंपनीला फोन, ते बोलले आता काय नाही होणार, आता नवीनच घ्यायला लागेल मशीन. अरे नवीन घ्यायला लागेल म्हणजे काय खेळ आहे? नाही म्हणलं तरी 1-1.5 कोटीचं मशीन आहे ते. एकतर कामावर टायमावर येत नाही, तो कामाची नीट जबाबदारी घेत नाही. आता एवढा मोठा लॉस. येऊ दादा? ये गाण्या. काय प्रॉब्लेम झालाय का दादा? एवढं अर्जंट बोलवलं? अर्जंट म्हणजे वाजली किती? तुझी कामावर यायची वेळ कितीची आहे? घड्याळ कळते ना तुला? ठीक आहे, याच्यावर सही कर. काय आहे हे? वाच की वाच. राजीनामा? मी राजीनामा द्यायचा आहे? त्याच्यावर आत्ताच्या आत्ता सही कर, नाहीतर 1.5 कोटी आणून दे मला आत्ताच्या आत्ता. काय 1.5 कोटी? दादा मस्करी करताय का माझी? अरे मस्करी मी नाही, तू करायला आहेस. काम काय फक्त पगार घ्यायला कर तुझे? जबाबदारी कोण घेणार? ती मशीन काल बंद पडली होती, माहिती होती ना तुला? हो माहिती होतं. हा माहिती होतं, तर मग ते बंद करून ठेवायचं, नाही तू कोणाला तरी सांगायचं. तो कामगार आला सकाळी, त्यानं चालू केलं, ते सगळं बोंबल, सगळं लॉक झालंय ते मशीन आता. दादा पण मी सांगितलं. अरे सांगायचा विषय सोड, तू स्वतःहून सील करून ठेवायची ना ती मशीन, लॉक करायची, त्याच्यावर बोर्ड लिहून ठेवायचा मशीन बंद आहे म्हणून. काय बारक्या बारक्या गोष्टी आता मी तुला सांगायच्या. पगार कुठल्या गोष्टीचा घेतोस तू? सही कर, चल सही कर. दादा तुम्ही एकदा मॅडमशी बोलून घ्या, कारण मला नोकरीवरती त्यांनी ठेवलंय. त्यांनी जरी तुला ठेवलं असलं कामावर, तरी इथला सगळा कारभार मी बघतोय. नाही दादा, तरीही तुम्ही त्यांच्याशी एकदा फोनवरती बोलून घ्या, त्यांना सांगा तुम्ही मला नोकरीवर काढून टाकताय. मला खात्री आहे त्या मला नोकरीवर नाही काढून टाकणार, आणि जर त्या म्हटल्या तर मी साईन करायला तयार आहे. असं आईसाहेबांनी फोन करू. तुझ्या माहितीसाठी सांगतो, मागं इथं एकानं 5 लाखाचा घोळ केला होता, नुकसान केलं होतं. डायरेक्ट नोकरीवरून काढून टाकलं होतं आईसाहेबांनी त्याला. तू 1.5 कोटीचं नुकसान केलेस. तुला तर नुसतं नोकरीवरनं नाही काढणार, बेड्या घालतील, जेलमध्ये घालतील आईसाहेब, एवढं लक्षात ठेव. आयुष्याचं नुकसान होईल म्हणून. आणि आईसाहेबांचा शब्द म्हणजे शब्द असतो, नियम म्हणजे नियम, आणि तो सगळ्यांनी सारखा असतो, एवढं लक्षात घे. फक्त तू मास्तरीनबाईंचा होणारा मेवणायच म्हणताना मी तुझ्यासाठी एवढं करायला लागलो. शाना असशील तर आईसाहेबांच्या कानावर ही गोष्ट घालू नकोस, मी पण घालणार नाही. तुझं आणि मास्तरीनबाईंचं जर काही नातं नसतं ना, मी स्वतः तुला जेलमध्ये घातलं असतं. तुझं नशीब फक्त राजीनाम्यावर भागतंय. आता तू ठरव, सही करणार आहेस का अजून पण थोरल्या सरकारसनी फोन करायचा हट्ट धरून बसणार आहेस? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्हाला राग आला काय साहेब, मी त्याला तुमच्या परस्पर काढून टाकलं? हो नाही, आम्हाला कशाला राग येईल? अजिबात राग नाही आला. मला चांगलं आहे की आता सगळे निर्णय तुम्ही स्वतः घ्यायला लागला. चांगलं. तसं नाही, स्वतः निर्णय असं नाही. मी तुमच्या पावलावर पाऊल टाकायचा प्रयत्न करावलो. बघा मी काय विचार केला, तुम्ही जो पायंठा घालून दिलाय तो मोडला नाही पाहिजे, ते तसंच रुटीन राहिलं पाहिजे. मागं नाही काय त्या दायगुडीनं आता किती 5-1 लाखाची नुकसान केली, तुम्ही डायरेक्ट काढून टाकलं त्याला. पुढचा मागचा काही विषय बघितला नाही, पैसला ऑन द स्पॉट. आत्ता पण ह्याच्याकडनं जे नुकसान झालं ना, माझ्या डोसक्यात पहिला विचार काय आला, म्हटलं आईचा वित असते तर काय केलं असतं, म्हणलं आपण तेच करायचं. बरोबर आहे. पण आम्ही एवढ्यावर सोडलं नसतं बरं का. 1.5 कोटीचं नुकसान करणाऱ्याला आम्ही जेलमध्ये टाकला असता. हेच बोललो मी त्याला. आणि मला हीच भीती होती, म्हटलं जर तुम्हाला कळलं ह्यो विषय तर तुम्ही डायरेक्ट खटक्यावर बोट ठेवणार, असलं काहीतरी करणार. म्हणताना ह्यो विषय मी तुम्हाला सांगत बी नव्हतो. असं काही नाही अधिपती. अहो जे काय असेल तर मनमोकळेपणाने सांगत जा की आम्हाला. आमची काही दहशत आहे का तुम्हाला? काय तर काय बोलताय. पण आता काय झालंय माहितीये का अधिपती, ह्या सगळ्यातनं एक मोठा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. काय गैरसमज? कुणाचा? योच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. आम्ही यो पण विचार केला असता, तुम्ही ना सगळ्या बाजूने विचार करत नाही.
काय कसला विचार? अहो या सगळ्यामध्ये तुम्ही सुनबाईंचा विचार केला काय? त्यांचा कसला विचार? ऐका आता, हो आता आपल्या घरात काय घडलंय? तुम्ही स्वतःच्या हाताने सुनबाईंना घराबाहेर काढलं. आता त्यांच्या होणाऱ्या मेवण्याला तुम्ही नोकरीवरून काढलंय. त्यांच्या घरात केवढं मोठं वादळ उठलं असेल. हा, त्यांना काय वाटेल आपल्या घरच्यांच्या मागे हात धुवून लागलं की काय? नाही असं कशाला करू आपण? नाही 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 असं काय वाटणार नाही मास्तरीन. त्यांना खरं कळलं ना मास्तरीन महिना, मग असं काही वाटणार नाही. अहो पण खरं काय ते कळलं तर नव. आता त्या हिराबाई आणि त्यो निखिल ते काय खरं काय ते सांगणार आहेत? 1.5 कोटीचं नुकसान झालं म्हणून नोकरीवरून काढलं असं सांगणार आहेत होय? यांचा गैरसमज होणारच ना. नाही नाही पण नाही मास्तरीन बाईसनी असं काय वाटणार नाही. नाही होणार गैरसमज, मला माहिती आहे. नाही पण आम्हाला असं वाटतंय की तुम्ही जरा एकदा विचार करा. पण ते तर राहू दे आईसाहेब, माझ्यासाठी ते लई महत्वाचं नाही. जर लोक उद्या तुमच्याबद्दल काय वाटेल ते बोलायला लागले नाही, मला ते खपणार नाही. मग ते नाही सहन होणार, मी आधीच सांगाल. लोक आमच्याबद्दल कशाला काय बोलतील? असं कसं नाही बोलणार? त्या घटनेला काही लई दिवस झालेले नाही. त्या धायगुडेला तुम्ही काढला होता, 5 लाखाचं नुकसान केलं त्यानं म्हणून. हा बरोबर आहे की नाही? आत्ता इथं यानं 1.5 कोटीचं नुकसान केलंय. लोक काय म्हणणार? त्या धायगुडेला वेगळा न्याय लावला, आता ह्यो घरचा आहे म्हणून मग थोरल्या सरकारांनी मग ह्याला माफ केलं असं म्हणायला नको. मग तसं जर मग लोक बोलली ना, मग मी सगळ्यांनी काढून टाकेन. मग कुणाकुणाला काढून टाकू मी? बघा म्हणजे तुम्ही, आमचं कसं आहे की तुमच्या दोघांमध्ये अजून गैरसमज वाढाय न ग म्हणून बोलतोय आम्ही, बाकी काय. हा आता काय म्हातारीन बाई असं काही गैरसमज करून घेत नसत्यात. थोडा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो. मी येऊ काय? या या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.